अरे क्या कहना चाहते हो. डायलॉग फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार काळाच्या पडद्याआड. वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचं निधन. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचं सोमवारी रात्री 10:10 ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी कलाकार गमावला आहे. अच्युत पोद्दार यांनी आपल्या अभिनयाने आणि साध्या सोप्या राहणीमानानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. अच्युत पोद्दार यांचा जन्म 22 ऑगस्ट 1934 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं बालपण इंदूर येथे गेलं. 1961 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे प्राध्यापक म्हणून काम केलं. 1962 ते 1967 या काळात भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑइलमध्ये 25 वर्ष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि 1992 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी निवृत्त झाले. चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास म्हणजे अच्युत पोद्दार यांनी वयाच्या 44व्या वर्षी 1980 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. एक छंद म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांना ज्या भूमिका मिळाल्या त्या त्यांनी पूर्ण समर्पणाने स्वीकारल्या. 125हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांनी 95 टेलिव्हिजन मालिका, 26 नाटके आणि 45 जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यांच्या उल्लेखनीय हिंदी चित्रपटांमध्ये अर्धसत्य, परिंदा, रंगीला, दामिनी, 3 इडियट्स, फरारी की सवारी आणि दबंग यांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी नवरी मिळे नवऱ्याला आणि एरे एरे पैसा यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेषतः दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश असे. त्यांनी अनेक वडील, प्राध्यापक किंवा गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली. टेलिव्हिजनवरही त्यांनी प्रधानमंत्री, आंदोलन, अमित आका अमित आणि माझा होशील ना यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांचा माझा होशील ना या मालिकेतील अप्पा ही भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. अच्युत पोद्दार यांच्या अभिनय कारकिर्दीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. 16 ऑगस्ट 2015 रोजी इंदूर येथील सानंद या सांस्कृतिक गटाने त्यांना लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार प्रदान केला. तसेच 2021 मध्ये झी मराठी जीवनगौरव पुरस्कार त्यांना माझा होशील ना या मालिकेसाठी अप्पा या भूमिकेसाठी मिळाला होता. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक कसलेला अभिनेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावलं आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून त्यांचं योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. हिंदी मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार. येत्या 22 ऑगस्टला त्यांचा 91वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 3 इडियट चित्रपटातील त्यांचा कहना क्या चाहते हो हा संवाद खूप गाजला होता. मालिका विश्वात भारत एक खोज, वागळे की दुनिया अशा लोकप्रिय मालिकांचा ते भाग होते. अच्युत पोद्दार यांना फिल्मी मराठी KMWच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.